नमस्कार सेविकाताईंनो, मी सुनीता पवार. पुन्हा आपले सर्वांचे आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. तर हे जे मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे हे पत्र कदाचित आपल्यापर्यंत पोच झाले असेल. तर हे पत्र जिल्हा परिषद नाशिक यांच्या अंतर्गत निघालेलं आहे. तर हे पत्र बघा, इथं म्हटलं आहे प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास. तर हा विषय आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्यव्यापी संपामुळे आहार वाटप बंद असल्या लाभार्थींना आहारापासून वंचित असल्याबाबत हा या पत्राचा विषय आहे. संदर्भित बघा, आयुक्त एकात्मिक बाल म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून पत्र जावक क्रमांक 2023 नागपूर कॅम्प 6 दिनांक 9/12/2023 ह्या दिवशी हे पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. तर ह्या पत्रात जे संदर्भित आहे मी ते तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. उपयुक्त विषयांकित व संदर्भित पत्रान्वये कळवण्यात येते की दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्रात पोषण आहार बंद असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहण्यात असल्याचे निदर्शनात येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये लाभार्थ्यांना वर्षातून 300 दिवस आहार पुरवठा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकाच्या संपामुळे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत देखील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी आहाराचे वाटप इतर यंत्रणांमार्फत करण्याबाबत यापूर्वी देखील आपणास सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक 5/12/2023 रोजी माननीय मंत्री, माननीय सचिव, माननीय आयुक्तालय ह्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेले असून सदर बैठकीमध्ये संप मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती. परंतु अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तरी सदर पत्रकानुसार कळवण्यात येते की अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील लाभार्थ्यांचे पालक, महिला मंडळ, बचत गट तसेच सामाजिक संस्था यांच्यामार्फत आहार वाटप करण्यात यावे व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावे. तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नो वर्क नो पेमेंट यानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका संपावर आहेत आणि अंगणवाडीतील काम करीत नाही त्यांचे त्या कालावधीचे मानधन अदा करण्यात येऊ नये व तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा, असं एक पत्र जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत निघालेलं आहे. तर मी एक सांगू इच्छिते की जे तुम्ही पत्रक काढताय आणि तुम्हाला ज्या लाभार्थ्यांच्या आहाराची काळजी आहे की लाभार्थी कुपोषित होऊ नये किंवा ते आहारापासून वंचित राहू नये, तर या पूर्ण महाराष्ट्रात, भारत देशात सर्व अंगणवाडी ताईंना देखील ही तळमळ असते की आपलं लाभार्थी एका दिवसासाठी सुद्धा आहारापासून वंचित राहू नये. त्यांना आहाराचे व पूर्व शालेय शिक्षणाचे हे पूर्ण लाभ अंगणवाडी सेविका हे प्रामाणिकपणे देत असते. तर तुम्ही अंगणवाडी सेविका संपावर आहेत म्हणून पर्यायी व्यवस्था काढत आहेत. त्यापेक्षा जर अंगणवाडी सेविकांची मागणी ही लवकरात लवकर पूर्ण केली तर अंगणवाडी सेविका देखील प्रामाणिकपणे माघारी होऊन आपल्या लाभार्थ्यांना हे आहार देऊ शकते. कारण नवीन बचत गट नेमणूक करणे, त्यांचा दर ठरवणे आणि त्यांना आहार दिल्यानंतर पुन्हा तो पैसा त्यांच्या स्वाधीन करणे ह्याच्यात जो खर्च जातोय तोच खर्च जर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा विचार करून जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर नक्कीच अंगणवाडी सेविका संप आपला माघारी घेणार.
तर मी पुन्हा असे जे नवीन प्रपत्रक किंवा GR येईल ते तुमच्यापर्यंत पोच करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.